रशिया, चीन, पाकिस्तान हे देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. चायना आणि पाकिस्तान करत आहेत न्यूक्लिअर टेस्टिंग. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. आज आपल्या समोर एक गंभीर विषय घेऊन आलो आहोत. जगातील अण्वस्त्र संबंधित संतुलन आता पुन्हा एकदा संभ्रम आणि चर्चा यांच्यामध्ये अडकले आहे. खास करून हे घडले आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे की पाकिस्तान आणि चायना गुप्तपणे अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत. या दाव्याने केवळ त्या दोन देशांमध्ये नव्हे तर जगभरातच खळबळ उडवली आहे. आज आपण या दाव्याचा तपशील, संबंधित देशांची प्रतिक्रिया, यामुळे जगासमोरील धोके काय असू शकतात आणि या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारचा भविष्यातील प्रश्नांकित स्थान, त्यांची मूर्ख वक्तव्य व त्यामुळे सरकारची स्थिरता यावर ही चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल्ड एमएच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एका मोठ्या मुलाखतीमध्ये सांगितले की रशिया, चीन, पाकिस्तान हे देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, पण ते त्याबद्दल बोलत नाही. त्यांनी आणखी म्हटले की आम्ही एक स्वच्छ समाज आहोत, आपल्याकडे हे सर्व काही पारदर्शक आहे, पण ते चाचण्या करत आहेत जिथे लोकांना माहिती नसते, फक्त थोडा कंपन जाणवतो. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की अमेरिका देखील पूर्वीच्या स्थितीप्रमाणेच चाचण्या सुरू करायला हवे, कारण इतर देश करत आहेत हेही ते म्हणाले. अशा प्रकारे ट्रम्प यांचा दावा आहे पाकिस्तान आणि चीन गुप्तपणे अण्वस्त्र चाचणी करत आहेत आणि त्यामुळे अमेरिका तीव्र प्रतिसाद देणार का, हे प्रश्न उभे झाले आहेत. चीनने या दाव्याला त्वरित फेटाळले आहे. चायनाच्या विदेश मंत्रालयाने सांगितले की ते अण्वस्त्र चाचणी न करण्याच्या वचनबद्ध आहेत आणि ट्रम्प यांचे विधान आधारहीन असल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानने किंवा तिथल्या अधिकृत सूत्रांनी प्रत्यक्षात तत्काळ विरोधी वक्तव्य दिले नाही, पण जागतिक माध्यमांनी असे संकेत दिले आहेत की पाकिस्तानने या प्रकारच्या चाचण्यांबाबत कोणतीही सार्वजनिक पुरावे दिलेले नाही. अमेरिकेतील काही विश्लेषक आणि संरक्षण तंत्रज्ञांनी म्हटले आहे की ट्रम्प यांच्या विधानामागे वास्तविक पुरावा अजून नाही किंवा हे विधान राजकीय उद्देशाने केले गेले असावे. जर पाकिस्तान किंवा चीन खरोखर गुप्तपणे अण्वस्त्र चाचणी करत असतील तर हे जगातील अण्वस्त्र प्रसार यंत्रणेसाठी मोठा धक्का असू शकतो. आणखी एक धोका म्हणजे शस्त्र स्पर्धा, म्हणजेच आर्म रेस. जर अमेरिका चाचणी सुरू करण्याच्या स्थितीत येते तर इतर देशही प्रतिसादाने वाढील. परिणाम स्वरूप जागतिक शांती विषयक वातावरण बिघडू शकते. मग विश्वसनीयता आणि संयमाचा प्रश्न आहे. अण्वस्त्र चाचण्या केवळ तांत्रिक नसून राजकीय सामरिक संदर्भाने अतिशय संवेदनशील आहेत. जर अनियंत्रितपणे किंवा अचानक होऊ लागलेल्या तर अनपेक्षित दुर्घटना किंवा आंतरराष्ट्रीय टकराव वाढू शकतो. ट्रम्प यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय धोरणात उथळपणा दर्शविला असा काही विश्लेषकांचा दावा आहे. जर हे विधान अटक पात्रहित, पुरावा नसलेलं आणि प्रभावित विचारांवर आधारित असे ठरले तर यामुळे त्यांच्या सरकारच्या धोरणात्मक विश्वसनीयतेला धक्का बसू शकतो. अमेरिकेत जनमतावर मोठी परिणामकारता असते. जर लोकांना वाटले की सरकार चुकीच्या दिशेने चालू आहे किंवा अनावश्यक वाद घटनेमध्ये अडकली आहे तर ट्रम्प सरकारला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. कायद्याची, आंतरराष्ट्रीय करारांची आणि तंत्रज्ञान विकासांच्या बाजूने हे विषय संवेदनशील आहेत. जर ट्रम्प यांचा इरादा वास्तवात पूर्ण अण्वस्त्र चाचणी करण्याचा असेल तर ते एका मोठ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विरोधाला कारणीभूत ठरू शकतात. पण समोर ठेवावं की सरकार ढासळी असेल किंवा पडेल असे ठरविणं अजून फार पुढे आहे. ट्रम्प यांच्या बाजूने असा दावा आहे की अमेरिकेला आवश्यक सुरक्षा मिळावी अशी ही तयारी आहे आणि इतर देश करत आहेत म्हणून आपणही पाठपीठ घ्यायला हवेत. अर्थात याचा अर्थ असा की जर ट्रम्प यांनी त्यांचे विधान मागे घेतले किंवा परिष्कृत केले किंवा ते खऱ्या कामात उतरले नाहीत तर विरोधाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे त्यांची सरकार स्थिरतेसाठी चुकीचे वक्तव्य एक मोठा धोका ठरू शकतात. ट्रम्प यांनी पाकिस्तान, चीन यांच्या अण्वस्त्र चाचण्यांना मोठा दावा केला आहे की या प्रकारच्या घोषणांमुळे जागतिक सुरक्षा, अण्वस्त्र निवारण करार आणि शस्त्र स्पर्धा यांसारख्या मोठ्या प्रश्नांना नवे वळण मिळू शकते. ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या सरकारवर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः जर हे विधान अनियंत्रित असले किंवा परिणामकारक नसले. पण हे सांगणं गरजेचं आहे की सरकार पडेल किंवा विरोध वाढेल हे निश्चित नाही, परंतु शक्यता स्पष्टपणे आहे. हे लक्षात घ्यावं की अनेक देश चाचण्या चुपचाप करतात, हे ट्रम्प यांनी म्हटले आहे,
परंतु त्या दाव्यांना खुद पुरावा आवश्यक आहे. अण्वस्त्र चाचणी म्हणजे हा फक्त शस्त्रप्रयोग नव्हे, तर राजकीय संदेश, धोरणात्मक स्थिती आणि जागतिक संतुलनाचा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना राजकीय, तांत्रिक आणि सामरिक पैलूने विश्लेषित करणं महत्वाचं आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेत अमेरिकाला मागे राहायचे नाही हा भाव दिसतोय, पण हा भाव जागतिक शांततेच्या दृष्टीने खूप जोखमीचा देखील आहे. हे विधान फक्त एका देशाचे आरोप म्हणून पाहू नये, हे एक जागतिक चिंतेचे संकेत आहेत. जर खरोखरच पाकिस्तान किंवा चीन किंवा इतर देश गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असतील, तर त्याचा प्रभाव फक्त त्या देशांपुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण जगातील सुरक्षा संरचनेवर पडू शकतो. दुसरीकडे जर ट्रम्प यांचे वक्तव्य प्रभावहीन किंवा तपशीलहीन असल्याचे ठरले, तर त्यांच्या सरकारच्या धोरणात्मक विश्वसनीयतेला मोठा धक्का बसू शकतो. राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अंगणात अशा वेळेस प्रत्येक शब्द, प्रत्येक घोषणा महत्वाची ठरते. मित्रांनो, अशा प्रकारच्या घडामोडींमध्ये आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हे फक्त मोठ्या देशांचा खेळ नाही, त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी होऊ शकतो. आपण जागरूक राहूया, विचार करूया आणि या विषयावर संवाद साधूया. तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.